आज आपण सिल्क थ्रेडचा लीफ बघणार आहोत. सिल्क थ्रेडच्या लीफसाठी जरी थ्रेडची निडल आणि सिल्क थ्रेड घ्यायचा. एका साईडने टोचलं की खाली येताना ह्या साईडला स्टिच घ्यायची, परत थोड्या अंतरावर डबल स्टिच घ्यायची. वरती जायच्या आधी आपल्याकडे दोरा ओढून घ्यायचा आणि मग वरती जाऊन स्टिच घ्यायची. परत थोड्या अंतरावर डबल स्टिच घ्यायची. वरती स्टिच घेताना वरच्या बाजूने आणि खाली स्टिच घेताना खालच्या बाजूने दोन्हीकडे दोरा ओढून घ्यायचा, म्हणजे लूज येणार नाही. दोन्ही थ्रेड एका वेळी वरती येतील ह्याची काळजी घ्यायची. त्यानंतर परत वरच्या साईडने जाऊन स्टिच घालायची.
अशा प्रकारे दोन्ही साईडने चेन स्टिच घालताना डबल चेन स्टिच घालून सिल्क थ्रेडचं लीफ पूर्ण करायचं. दोन्ही साईडने डबल चेन स्टिच आली पाहिजे, म्हणजे लॉक होऊन लीफ हलणार नाही, लूज पडणार नाही. साईडला आलं की एंड नॉट घालायची. कंप्लीट करायचं. एक्सेस दोरा कट करून टाकायचा आणि जरी थ्रेड यूज करून आपण त्याला बॉर्डर करू शकतो. बॉर्डरसाठी तुम्ही जरी थ्रेड यूज करू शकता, त्याचप्रमाणे शुगर बीड्स यूज करू शकता, किंवा तुम्ही सिल्क थ्रेड यूज करून सुद्धा आउटलाईन करू शकता. मी इथे जरी थ्रेड यूज करून बॉर्डर केली आहे, म्हणजे त्याचा शेप आपल्याला दिसून येतो.
एंड नॉट मारायची आणि थ्रेड कट करून टाकायचं. अशा प्रकारे आपलं सिल्क थ्रेडचं एका प्रकारचं लीफ तयार आहे. थँक्यू. तुम्हाला जर असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील मग माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.